तर निर्धाव चेंडू खेळतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8च्या सरासरीने जानमान कळंबोली संघाची धावसंख्या ती 24. विकेट गेल्यात त्या मात्र 4. साहिल लोंगले मात्र आता जोडले जाणार. हा साहिल वेगळा आहे, हा चिंचवलीचा साहिल लोंगले. 2 दिवस कॉमेंट्री पण त्याने केले. त्याने कॉमेंट्री केली नसती तर संदीपला आराम नसता मिळाला. कॅचेस चांगल्या पकडतो असं म्हणतायत मनीष भगत. कर्जतला जी कर्जत शहरात डे नाईट पहिल्यांदा कर्जत प्रीमियर लीग झाली होती, त्या प्रीमियर लीगचा तमनाथ नाईट गाजवली. तमनाथ नाईट तर तुम्ही पण गाजवली विकी बुंदाटे. ती 24 धावा. आणि आता शेवटच्या षटकात गणेश पारिंगे आलाय. या टीमकडे दोन काय भरपूर एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, परंतु बॉलिंग बॅटिंग हे खरे तर एक प्रकारच्या गड किल्ल्यांसारखे आहेत. तो एक बुरुज त्याने सांभाळून ठेवलेला आहे. 24 वरती 4. लास्ट ओव्हर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर देशमुखचा. निर्धाव चेंडू टाकलाय तो गणेश पारिंगेने. हे टप्पे चांगले ठेवतात आणि विकेटची लेंथ परफेक्ट एकदम, त्यामुळे फायदा नक्कीच मिळेल. 24 धावा. हो पुन्हा तोच प्रयत्न. उंच पुरा फलंदाज आहे, त्यांना ठाऊक आहे की टप्पा कुठे टाकायचा. आणखी एक निर्धाव चेंडू. 24 वरती 4. 2 अँगलने दाखवण्याचं काम केटीसी टीम करते. लास्ट ओव्हर. चौकार षटकार मारावेच लागतील. आणि ते बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला जाणार. 3 सलगचे चेंडू निर्धाव आलेत कळंबोली संघासाठी. काय गोलंदाजी करतोय गणेश, आणि त्याला खेळपट्टी देखील साथ देत असताना टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉसअप झाला चेंडू. नवीन फलंदाज सौरभ. चिंचवली चषक कर्जत मधील खरं तर ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन त्यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशनला आहे, मला वाटत नाही आतापर्यंत कोणत्या स्पर्धेमध्ये असं झालं असेल. 24 वरती 5. लास्ट टू बॉल. 4 चेंडू निर्धाव टाकलेत ते गणेश पारिंगेने. आज वैभव थेरने एक मेडन ओव्हर टाकली होती. 28 डिफेंड केल्या होत्या, 4 विकेट घेतल्या होत्या. तो संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. 24 वरती 5. 2 चेंडू शिल्लक. हो 5वा चेंडू निर्धाव टाकलाय गणेश पारिंगेने. चला आता पंच. ही धाव तर एक्स्ट्राज मध्येच घेतली जाणार, त्यामुळे हा 5वा चेंडू निर्धावच आहे. ती धाव काय गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. सो धावा आता झाल्यात त्या 25. लास्ट बॉल. मेडन ओव्हर येईल. बाईची एक धाव. यस, मेडन ओव्हर येईल का. 5 चेंडू निर्धाव. आणि ते लॉंग ऑनला मुकेश झेल घेतोय. मेडन ओव्हर टाकले गणेश